तर आज आपण पाहणार आहोत इतिहास विषयाचा, इयत्ता 10वीचा इतिहास विषय आहे. तो सोमवारी पेपर आहे. त्याच्यावरती महत्त्वाचे कोणते टॉपिक्स असतील, महत्त्वाचे कोणते प्रश्न आहेत, अशांची आपण तयारी करणार आहोत. तर आता फर्स्ट आपण क्वेश्चन बघणार आहोत ऍक्टिव्हिटी बेस, ज्याच्यावरती ऍक्टिव्हिटीवरती खूप महत्त्वाचे असे प्रश्न विचारले जातात. तशा ऍक्टिव्हिटी बघणार आहोत. आता फर्स्ट ऍक्टिव्हिटी आहे भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळे कुठे आहेत, बरोबर की नाही. ज्यांना आपले वारसा स्थळे, सांस्कृतिक वारसा लाभलेले असे स्थळे आहेत ते कुठे आहेत भारतामध्ये, ते आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट पाहणार आहोत कोणार्क सूर्य मंदिर. जे कोणार्क सूर्य मंदिर आहे हे कुठे आहे, ओडिसा राज्यामध्ये आहे, स्थित आहे आणि सूर्याला समर्पित असं मंदिर आहे, बरोबर की नाही. त्याच्यानंतर हे आहेत एक वारसा स्थळ. त्याच्यानंतर आहे खजुराहो येथील मंदिर. आता खजुराहो आहे, खजुराहो हे कुठे आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे आणि मध्य प्रदेशमध्ये छतरपूर नावाचा जो जिल्हा आहे त्यामध्ये हे स्थित आहे. त्यानंतर आहे सांचीचा स्तूप. आता जे सांचीचा स्तूप आहे हे सुद्धा मध्य प्रदेशमध्ये, खजुराहो हे मध्य प्रदेशमध्ये आहे, सांचीचा स्तूप आहे तेही मध्य प्रदेशमध्येच आहे, परंतु हे आहे छतरपूर जिल्ह्यामध्ये खजुराहो आणि सांचीचा स्तूप आहे तो आहे रायसेन जिल्ह्यामध्ये. नंतर आहे महाबलीपुरम येथील मंदिर. आता महाबलीपुरम हे कुठे आहे, तमिळनाडूमध्ये स्थित आहे. त्यानंतर आहे अजिंठा वेरूळ लेणी. अजिंठा वेरूळ लेणी कुठे आहे, तर आपलं छत्रपती संभाजी नगरमध्ये आहे आणि दिल्लीचा लाल किल्ला. या प्रकारे आपण ही ऍक्टिव्हिटी पाहिलेली आहे. ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये की भारतातील सांस्कृतिक स्थळे कुठे कुठे स्थित आहेत हे सांगितलेलं आहे. आपण चौथी ऍक्टिव्हिटी बघणार आहोत 4 नंबरची, रंगभूमीशी संबंधित घटक. आता रंगभूमी आपण कशाला म्हणणार, की जे नाटक सादरीकरण केलं जातं त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाचे घटक आहेत ते आपण घटक इथे पाहणार आहोत की कोणते घटक आहेत. रंगमंच. रंगमंच म्हणजे हा पहिला घटक आहे. नाटक सादर करण्यासाठी स्टेज खूप महत्त्वाचं असतं, म्हणजेच रंगमंच. त्याच्यानंतर आहे संगीत. ध्वनी पण महत्त्वाची असते, आवाज महत्त्वाचा असतो. नंतर त्यामध्ये नृत्य पण महत्त्वाचं असतं. नंतर 4 नंबरचा ऑप्शन आहे कलावंत. ऍक्टर्स इम्पॉर्टंट आहेत. प्रेक्षक. प्रेक्षक हा नाटकाचा काय आहे, जीव म्हणू शकतो आपण याला. प्रेक्षकांशिवाय नाटक हे काय होऊ शकत नाही, पूर्ण होऊ शकत नाही. कोणतीही कला सादर करण्यासाठी प्रेक्षकांची काय असते, आवश्यकता असते. प्रेक्षक हे त्याला परिपूर्ण करतात. त्यानंतर वेशभूषा. वेशभूषा म्हणजेच काय, तर आपलं मेकअप. ते खरं वाटावं, जीवनाशी निगडीत संबंधित आहे असं वाटवण्यासाठी त्या प्रकारची वेशभूषा केल्याच्या नंतर ते आपल्याला खरोखर जाणवतं, अगदी समोर घडल्यासारखं म्हणून. आणि त्यानंतर आहे दिग्दर्शक. हे काय आहे, रंगभूमीशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. दुसरी ऍक्टिव्हिटी बघणार आहोत महाराष्ट्रातील लोककला. लोककला कशाला म्हणणार, तर सामान्य जनतेने, सामान्य लोकांनी आपली जीवनशैली, परंपरा, सण, उत्सव, संस्कृती, आपली भावना व्यक्त करण्यासाठी जी कला निर्मिती केली तिला आपण काय म्हणतो, लोककला. आणि लोककला ही सामान्यतः मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे सातत्याने अशी पुढे पुढे जात असते आणि साधारणपणे आपल्याला ग्रामीण भागामध्ये हिचा जास्त प्रमाणात आढळते, बरोबर की नाही. तर फर्स्ट आहे जागरण गोंधळ, कीर्तन भजन, पोवाडा, कोकणातील दशावतारी नाटके, कोळी नृत्य आणि तारपा नृत्य. त्याचप्रमाणे आपण म्हणू शकतो वारली चित्रकला आहे, हे एक त्याचं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे लावणी, या प्रमाणचे हे लोककलेचे काय आहे, उदाहरणं आहेत. यातील आपण तुम्ही कोणतेही ऍक्टिव्हिटीमध्ये 4 किंवा 5 विचारले असतील त्या प्रकारे लिहू शकता. तर आपण आता तिसरी ऍक्टिव्हिटी बघणार आहोत भारतातील प्रसार माध्यमे. आता प्रसार माध्यमे म्हणजेच काय, तर ज्याच्या मदतीने आपण माहिती, बातम्या, विचार, शिक्षण आणि मनोरंजन मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचवले जाते, बरोबर की नाही. की ज्याच्या मार्फत काय आपण ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या जातात लोकांपर्यंत. तर कशा मार्फत लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात, आकाशवाणी हे पहिल्या काळामध्ये होतं. दूरदर्शन म्हणजेच काय आपलं, तर टीव्ही आहे. टीव्हीवरती आपण न्यूज पाहतो, स्पोर्ट्स पाहता तुम्ही, हे जगात कुठेही घडत असेल तरी आपण आपल्या घरी पाहू शकतो. इंटरनेट आहे. आजकाल अशी कोणतीही गोष्ट नाहीये की जे आपल्याला इंटरनेटवर अवेलेबल नाही आहे. त्याच्यावरती आपण कोणत्याही कोपऱ्यातील कोणत्याही घटकाविषयी माहिती मिळवू शकतो, ठीक आहे. वृत्तपत्रे, नियतकालिके. वृत्तपत्रे, नियतकालिके म्हणजेच काय, की आपण जे बातम्या, न्यूजपेपर वाचतो त्यामध्ये पण सर्व माहिती असते आपल्याला, हे पण प्रसार माध्यम आहे. नंतर आहे सोशल मीडिया. सोशल मीडियामध्ये आपले जे इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक असे वेगवेगळे हे असतात
ॲप्स आहेत आणि त्यावरती सुद्धा पूर्ण जगाची माहिती अवेलेबल आहे. आणि लास्ट आहे रेडिओ. हे काय आहे? प्रसार माध्यमे आहेत आणि भारतामध्ये प्रसार माध्यमांची खूप मोठी अशी भूमिका आहे की प्रसार माध्यमामार्फतच आपल्या सर्व लोकांना आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळत असते.